हाय गाईज, अलका पंचफुला चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर गाईज, तुम्ही सर्व कसे असणार, कसे आहात? आनंदितच असणार। आणि आज संडे, तर आज संडे किती लोक एन्जॉय करत असेल। संडे म्हणजे एक हप्त्यानंतर सुट्टी भेटते कोणाला, तर ते लोक मस्तपैकी खाऊन पण एकदम मस्तपैकी आराम करत असतील। आणि काही लोक संडे आहे म्हणून कुठंतरी बाहेर फिरायला गेले असतील, हो का नाही? तर गाईस, असं म्हणजे मी जास्त करून ब्लॉग नाही बनवते। ॲक्च्युली मला टाईम पण नव्हता, आणि दुसरी गोष्ट ब्लॉग बनवायसाठी काहीतरी विषय पण पाहिजे। आता रोजचं तोच ब्लॉग, खाल्लं पिल्लं, आले मी पार्लरला आले, आज हे खाल्लं, आज हे बनवलं, त्याच्यावर जर रोज तेच सारखे सारखे ब्लॉग बनवायला पण कंटाळा येतो। आणि मला तर, आणि तुम्हालाही बघायला कंटाळा येणार की सारखेचे ब्लॉग तेच असतात, काही नवीन तर आहे नाही। तर मी असं कुठं बाहेर गेले तर मी नवीन असं काही ब्लॉग टाकत असते, पण सध्या मी कुठं गेलेली नाही, इथंच आहे। तर गाईस, आता मला काही काम नव्हतं, तर मी म्हटलं चला वेळ आहे तर आपण ब्लॉग बनाव, खूप दिवस झाले बनवला नाही। तर आज मी पण बाहेर जाणार होती, मतलब माझी फ्रेंडने मला फोन केला होता आणि तिने मला सांगितलं की सगळे लेडीज मिळून आज बाहेर जाते, तर तू पण चल। तर मी म्हणलं नको बाबा, किती ऊन आहे, तुम्ही बघू शकतात बाहेर किती भयानक ऊन आहे। एवढ्या उन्हामध्ये बाहेर जाणं म्हणजे थोडंसं विचारच करावं लागतं। आणि उन्हामध्ये गेल्यानंतर फिरताना काही एवढं वाटत नाही गाईस, पण घरी आल्यानंतर मग तब्येत खराब होते, मग हॉस्पिटलला जा, तब्येत बिघडणार तर ते आपल्यालाही बरं वाटत नाही त्या गोष्टी। त्याच्यामुळे आपले किती कामं पेंडिंग पडून राहतात, त्यासाठी न गेलेलं तेच बरं। स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, आहे की नाही? तर संध्याकाळी थोडंसं फिरायला गेलं तर छान वाटते, पण दुपारच्या वेळी नको वाटतं। तर गाईस, आता बाबासाहेबची जयंती आहे, तर 14 एप्रिल म्हणली, बाबासाहेबची जयंती म्हणली की एक वेगळा उत्साह येतो आपल्यामध्ये, हो का नाही? तर आता 14 तारखे म्हणजे जास्ती दिवस नाही आपल्याला, 14 एप्रिलला। तर किती लोक छान मस्तपैकी शॉपिंग वॉपिंग करत असतील, हो की नाही, बाबासाहेबाची जयंती म्हणल्यावर। आणि काही लोकांची शॉपिंग झाली असेल, आणि बौद्धविहारामध्ये कार्यक्रम करायचं सगळं आयोजन पण झालं असेल। आता कसं 14 एप्रिल म्हणले की बाबासाहेबांची मस्त रॅली निघते, मस्तपैकी डीजेवर नाचायचं, कुदायचं, एन्जॉय करायचं, हो का नाही? पण जे म्हणजे दुपारच्या वेळी जे रॅली निघते, तर ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांनी मुलांना घेऊन जायला नको। आणि संध्याकाळची रॅली निघली तर थोडं छान वाटते, पण दुपारी तर नको वाटते, कारण की लहान मुलांना आपण घेऊन जातो, कारण की बाबासाहेबची जयंती म्हणले की आपण हा विचार करतच नाही का बाबा रॅलीमध्ये मला ऊन लागेल का, वारा लागेल का, काय काहीच नाही, आपण सगळं विसरून एकदम चालतो। पण तरीसुद्धा लहान मुलांकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण की त्यांची तब्येत खराब झाली तर आपल्यालाही त्रास होतो, कारण की त्यांना त्रास झाला की आपल्याला त्रास होतो। आमच्या इथं गुजरातला संध्याकाळची रॅली निघते, सकाळचं बौद्धविहारमध्ये कार्यक्रम वगैरे असतो आणि संध्याकाळी रॅली निघते। तर मग 14 एप्रिलची तयारी तुमची कशी चालली आहे? सगळ्यांनी शॉपिंग वगैरे तर केलीच असेल ना, पण असं काही गरजेचं नाही गाईस की आपण 14 एप्रिल आहे, जयंती आहे, तर आपण नवीनच कपडे घ्यायला पाहिजे का, नवीनच कपडे घालायला पाहिजे, असं काही नाही। आपण जुन्या कपड्यात पण एकदम धडाकेबाज जयंती साजरी करू शकतो। आणि खरोखर 14 एप्रिल म्हणलं की एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये येतो, हो का नाही? भीमसैनिक म्हणलं की तर असो, सगळ्यांनी मतलब सगळ्यांची 14 एप्रिल छान जावं आणि खूप सर्वांनी एन्जॉय करावं, हो का नाही? तर गाईस, ॲक्च्युली मी मराठी बोलत आहे, तर माझे काही शब्द चुकत असतील, कारण की मला मराठी एवढं जास्त येत नाही,
येते बोलता, पण माझे काही काही शब्द चुकतात, कारण की मी गुजरातला राहते, तर हिंदी आणि गुजराती जास्त बोलत असते, मराठी कमी बोलत असते. आणि माझं सगळं फ्रेंड सर्कलही गुजरातीच आहे. काही मराठी आहेत, पण ते लोक पण गुजरातीतच बोलत असतात. आणि माझी मुंबईला, पुण्याला आणि नाशिकला माझी फ्रेंड आहे, ते लोक मला फोन करतात, ते लोक माझ्याबरोबर मराठीतच बोलतात आणि मी पण त्यांच्याबरोबर मराठीत बोलते. मग काही शब्द माझे चुकत असतात, पण ते लोक तरी सांगतात की असो, तरी तू मराठीत बोलत जा, छान वाटते. तर मी म्हणलं चला का नाही, आपण ह्यावेळी मराठीतच ब्लॉग बनव. तर गाईज, माझे काही शब्द चुकले असतील तर प्लीज त्याला इग्नोर करा आणि प्लीज काही मजाक नको करा, मजाक करू नका असं. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय. आणि माझे सगळे भाऊ बहिणींना आणि माझे मातांना सगळ्यांना माझ्या क्रांतिकारी जय भीम. बाय.